मालवण नगर परिषदेच्या निवडणुकीत शिंदेंची शिवसेना आणि भाजप आमने सामने आले। भाजपच्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार शिल्पा खोत यांचं जात प्रमाणपत्र खोटं असल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार निलेश राणेंनी केला। त्याला शिल्पा खोत यांनी प्रत्युत्तर दिले। 8-10 दिवसांपूर्वी निलेश राणेंनी फोन करून आपल्याला नगराध्यक्षपदाचा उमेदवार व्हा असं सांगितलं होतं, तेव्हा मी योग्य होते, तर आता अयोग्य कशी असा प्रश्न खोत यांनी केलाय। तर निलेश राणे यांनी तेव्हा जात प्रमाणपत्राबाबत आपल्याला माहिती नव्हतं असं स्पष्टीकरण दिलं। कुठलाही कागदपत्र त्याला जोडलेला नाही, गावाचा कुठलाही कागदपत्र जोडलेला नाही, फेरफारामध्ये कुठे दिसत नाही, असे हे सगळे पुरावे हेच दर्शवतात की त्यांचं जात प्रमाणपत्र सौ शिल्पा यतीन खोत यांचं 100% खोटं आहे। त्यांनी खोटं दाखवून उमेदवारी मिळवलेली आहे। ते जनतेशी खोटं बोलतायत। त्यांना थोडी जरी काहीतरी असेल तर त्यांनी आत्ताच जनतेची माफी मागावी। तुम्ही म्हणत असाल तर शिवसेनेकडून तुम्हाला नगराध्यक्ष पदासाठी सगळ्यांचं एकमत आहे तुमच्या नावाबद्दल, की सगळ्यांचं मत आहे की ताईने आमच्याकडून लढावं शिवसेनेतून नगराध्यक्ष पदासाठी। तर माझी रिक्वेस्ट अशी, आपण विचार करा, लगेच उत्तर देऊ नका, मला भाऊच करू नका तुम्ही साहेब। आणि सगळ्यांची इच्छा आहे की तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेतून निवडणूक, बाकी सगळं आम्ही बघून घेऊ। काही तुम्हाला माहिती आहे आपण कशातही कमी पडणार नाही बाकी। होय, एवढं लायक मला समजलं त्यासाठी आभार। काही दिवसापूर्वी मी कॅपेबल होते, मी योग्य होते इतकं वाटणारे साहेब आज अचानक कुणाच्या मुखातून हे प्रेस देत आहेत। त्या ज्या म्हटल्या की 8-10 दिवसापूर्वी किंवा असाच काहीतरी बोललं की 8-10 दिवसापूर्वी मला फोन आला। खरं तर मी त्यांना फोन केला होता 1 नोव्हेंबरला, आणि आम्ही असेच प्रमुख काही पदाधिकारी बसलो होतो। तेव्हा काय अशी सुरुवातच झाली होती निवडणुकीला। तेव्हा आम्हाला माहीत सुद्धा नव्हतं की ह्यांच्याकडे व्हॅलिड सर्टिफिकेट नाही। एक चर्चा होती मार्केटमध्ये की ह्या संभाव्य आहे, त्या संभाव्य आहे। तर काही आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचं म्हणणं झालं की साहेब एकदा बोलून घ्या।